आज मी करणार आहे कोकणातील पारंपरिक तेवढीच चविष्ट रेसिपी, ती म्हणजे वालाचं भिरडं। वालाच्या भिरड्याला आमच्याकडे डाळिंब्याची उसळही म्हणतात। अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी ही भाजी आहे। तर वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। वालाच्या भिरड्यासाठी इथे मी 1 वाटी वाल, हे साधे वाल घेतलेत। याच्यामध्ये आपण कडवे वाल सुद्धा घेऊ शकतो। ते 7-8 तास पाण्यामध्ये भिजू द्यायचे आणि मग नंतर मोड आणण्यासाठी ओल्या कपड्यामध्ये त्याला 1 दिवसासाठी बांधून ठेवायचे, म्हणजे छान असे मोड येतात। आता हे मोड आलेले आहेत, आपण त्याच्या साली काढून टाकायचे। साली इझिली निघण्यासाठी थोडा वेळ, एक अर्धा पाऊण तासासाठी त्याच्यात गरम पाणी ओतून ठेवायचे। वाल सोलून झालेले आहेत। आता आपण वाटणाची तयारी करूया। वाटण करण्यासाठी इथे मी कढई ठेवले गॅसवर। कढई तापली की त्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे। एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा याच्यात भाजून घ्यायचे। थोडंसं तेल ओतायचे, लसूण पण यातच टाकायचे आणि पाव वाटी मी इथे ओलं खोबरं घेतले, जे असं छोटे छोटे तुकडे करूनच याचे टाकले आणि थोडेसे धणे, 1 चमचाभर धणे टाकायचे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजून झालं की लगेचच मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि त्याची बारीक अशी पेस्ट करायची आहे। बारीक वाटून झालेलं आहे वाटण। आता आपण लगेचच फोडणी द्यायची वालाच्या भाजीला। इथे तेल ओतलं मी 2 मोठे चमचे। तेल तापलं की याच्यात पाव चमचा राई, जिरे आणि पाव चमचा हिंग आणि ताजा कढीपत्ता फोडणीत टाकायचा आहे आणि मग एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे आणि मग कांदा परतत आला की यात आलं लसूण पेस्ट घालायची। आलं लसूण पेस्ट पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर इथे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो पण आपल्याला घालायचा आहे। तोही कच्चेपणा जाईपर्यंत परतायचा आहे आणि मग याच्यात 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे। लाल तिखट जे घरगुती आपलं आहे ते आणि काश्मीरी लाल तिखट हे दोन्ही व्यवस्थित परतायचे। अर्धा चमचा हळद घालायचे, 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचे। सगळे मसाले छान असे परतून द्यायचेत आणि परतल्यावर याच्यामध्ये आपल्याला जे सोललेले वाल आहेत ते घालायचे। आता वाल आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। वालासोबत जर आपल्याला हवं असेल तर बटाटे पण घालू शकतो किंवा शेवग्याच्या शेंगा, त्याही खूप छान लागतात। तर वाल आपले चांगले परतून झालेले आहेत। झाकण ठेवते, झाकणावरती पण आपल्याला पाणी घालायचं आहे। मग ते पाणी गरम झालं की ते या वालाच्या भाजीतच ओतायचं आहे। एक वाफ काढायची। आता हे गरम पाणी जे झाकणावरचं होतं ते याच्यात मी ओतून देणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून वाल आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी शिजू द्यायचे। 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। वाटण आपल्याला हवी त्या कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने घालायचं आहे। छान अशी रस्सेदार ही भाजी तयार होते। वाटण घातलं, व्यवस्थित परतून घ्यायचं। एक छोटा गुळाचा खडा याच्यात मी घालणार आहे। गूळ आणि चिंच याच्यात घालायची। जर चिंच नसतील तर कोकमही घालू शकतो किंवा चिंचेचा कोळ काही घातलं तरी चालतं। आंबट ह्याच्यामध्ये थोडं घालायचं, म्हणजे जे वालाचा उग्रपणा असतो तो निघून जातो आणि छान अशी चव पण येते गूळ आणि चिंच घातल्यावर। हिरवीगार कोथिंबीर घालायचं, मिक्स करायचं आणि एक 2-3 मिनटासाठी पुन्हा छान वाफ काढायची। वाफ काढून झाल्यानंतर आपली वालाची भाजी तयार आहे खायला। तर ही वालाची भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर अगदी अप्रतिम लागते। त्यामुळे मी इथे मऊ लुसलुशीत अशी गरमागरम तांदळाची भाकरीही केलेली आहे। ही तांदळाची भाकरीच नाही तर चपाती किंवा भातासोबतही खूप छान लागते चवीला। आमच्या कोकणात लग्न प्रसंग असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो, अगदी बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी नैवेद्यामध्ये आवर्जून केली जाणारी ही वालाच्या भिरड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।